राजकीय अस्तित्वाचं मोठं संकट, विकास निधीच्या अभावामुळे निर्णय, बंडखोरीनंतर ओमराजे निंबाळकरांची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया। आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही, पण आदित्य ठाकरेंनी तरी सक्रिय राहायला हवं होतं, बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकरांचा वाद। कितीही कारणे द्या, तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं हेच सत्य, महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही, आदित्य ठाकरेंकडून एक पोस्ट करत ओमराजेंसह बंडखोर खासदारांवर हल्लाबोल। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, मेहनत करतात, ठाकरेंचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकरांकडनं महायुतीचं कौतुक। खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यातच, जगदीश हरताळे यांच्या फेसबुक पोस्टवर निंबाळकरांचा फोटो समोर, तर कोर्ट घरामध्ये भरतं का, आम्हाला काय शिकवता, संजय राऊत ओमराजेंवर संताप। खासदार ओमराजे निंबाळकरांची सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग, फॉलोअर्सच्या संख्येमध्ये मोठी घट सुरूच, बंडखोरीनंतर समर्थकांचा संताप, 2 दिवसात 15,000 फॉलोअर्स घटली। आज सेनेचा 60वा वर्धापन दिन, शिंदेंचा नेस्कोमध्ये तर ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार। ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत, ठाकरेंचे फुटीर खासदार शिंदेंच्या मेळाव्याला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघातील बड्या नेत्यांना मातोश्रीवर बोलावणं, जिल्हा प्रमुख, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक होणार। बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। अर्धा तास ईडी सीबीआय बाजूला ठेवा, भाजपचे 7 तुकडे होतील, सर्वात आधी गिरीश महाजन फुटतील, संजय राऊतांचा निशाणा, तर भाजपचे तुकडे करण्याची भाषा हास्यास्पद, नवनाथ बन यांचा पलटवार। आगे आगे देखो होता है क्या, काही दिवसात पुन्हा स्फोट होईल, आमदार संतोष बांगर यांचा दावा, 6 खासदारांनंतर आता 14 आमदार सुद्धा फुटण्याचे संकेत।